Hello everyone. I am Suhas sir from Sri Datta Kanishth Mahavidyalay Kurundwar of Navbharat Shikshan Mandal Sangli. Friends, today in this video we are going to see the second prose from our textbook, which name is On Saying Please by A.G. Gardiner. Through this text, the writer points out the value of good manners in social life. या टेक्स्टच्या माध्यमातून लेखकाने आपल्या सोशल लाईफमध्ये गुड मॅनर्सला म्हणजे चांगल्या वर्तनाला किती व्हॅल्यू आहे हे पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न केला आहे. अँड एम्फासाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पोलाइटनेस नम्रपणा व कर्टसी सौजन्यता किती महत्त्वाची आहे यावर सुद्धा प्रकाशझोत या टेक्स्टमध्ये लेखकाने टाकलेला आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड. त्याचप्रमाणे आपल्या पोलाइट स्पीच व मॅनर्समुळे आपल्या आजूबाजूचा परिसर कसा मधुर बनतो हेही या टेक्स्टमधून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. अँड हाऊ डिसकर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट. डिसकर्टसी म्हणजे अनादर करणे व इल मॅनर्स म्हणजे वाईट वर्तणूक, या दोन गोष्टीमुळे आपला परिसर कसा दूषित व खराब होतो हे सुद्धा या टेक्स्टमध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेले आहे. नाऊ लेट सी द लेसन लाईन बाय लाईन. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट. शहरातील एका ऑफिसमधील एका तरुण लिफ्ट वाहकाने एका पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर फेकले. The other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गुन्ह्याबद्दल दंड ठोठावला गेला आणि अनडाउटेडली निसंशयपणे हे चुकीचे होते. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि हे सारे प्रकरण कशामुळे घडले तर त्या पॅसेंजरने प्लीज या शब्दाचा वापर केला नव्हता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. लिफ्टमध्ये प्रवेश करणारा फिर्यादी म्हणजे तो पॅसेंजर लिफ्टमध्ये चढला व म्हणाला टॉप वर. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. लिफ्टमॅनने फक्त टॉप नाही तर टॉप प्लीज म्हणजे कृपया वरती घेऊन चला असे म्हणा अशी मागणी केली. अँड धिस कन्सेशन बिंग रेफ्युज्ड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन. आणि ही कन्सेशन त्या पॅसेंजरने नाकारली. लिफ्टमॅनने त्याला दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास त्या पॅसेंजरने नकार दिला. बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट. परंतु त्या प्रवाशाला त्या लिफ्टमनने लिफ्टच्या बाहेर फेकले. थोडक्यात त्या पॅसेंजरने प्लीज या शब्दाचा वापर न केल्यामुळे त्या लिफ्टमॅनला राग आला आणि त्याने त्या प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकले होते. धिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. हा प्रसंग नक्कीच आपण समाजामध्ये कसे वागले पाहिजे यावर दूरवर घेऊन जाणारी एक टिप्पणी आहे आणि आपण यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. एखाद्या व्यक्तीचा अनादर करणे हा काही कायदेशीर गुन्हा ठरू शकत नाही. अँड डज नॉट एक्सक्यूज ॲसॉल्ट अँड बॅटरी. आणि त्यामुळे एखाद्यावर हल्ला व मारपीट करण्यासाठी
ते निमित्त ठरत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, जर एखादा चोर माझ्या घरात घुसत असेल, अँड आय नॉक हिम डाऊन, आणि मी त्याला मारून जमिनीवर पाडले, द लॉ विल ॲक्विट मी, तेव्हा कायदा मला निर्दोष ठरवेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, आणि जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला, तर इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलेन्स, तर कायदा मला त्या हल्ल्याचा बदला घेण्याची परवानगी देईल. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. ते अशासाठी कारण चोर आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे, म्हणून कायदा मला माझ्यावरती होणाऱ्या हल्ल्याचा बदला घेण्याची परवानगी देईल. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. पण कोणतीही कायदे प्रणाली बॅड मॅनर्स म्हणजे चुकीच्या वागण्याविरुद्ध कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रिकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स, किंवा कोणत्याही गोष्टीविरुद्ध हिंसा करण्याची परवानगी सुद्धा कायदा देऊ शकत नाही, जी लिगली पनिशेबल ऑफेन्स म्हणजे कायदेशीररित्या दंडनीय अपराध नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन. लिफ्टमॅनसाठी आपल्या सर्वांना सिम्पथी म्हणजे सहानुभूती आहे. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. पण कायदा रिझनेबल बरोबरच आहे हे आपण सर्वांनी मान्य केलंच पाहिजे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचे वर्तन, त्या व्यक्तीच्या आवाजामधला स्वर किंवा त्या व्यक्तीचा उदास चेहरा आवडला नाही, तर आपण मनाप्रमाणे त्याच्या कानावर मुठीने मारण्याची मोकळीक कायदा आपल्याला कधीही देणार नाही. आणि जर समजा अशी मोकळीक जर कायद्याने आपल्याला दिली, तर आवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल. आपली मूठ कधीच रिकामी राहिली नसती. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि शहरातील गटार दिवसभर रक्ताने वाहिले असते, आणि हे कधीही होऊ शकणार नाही. किंबहुना कायदाच आपल्याला तसं करण्याची परवानगी अजिबात देणार नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज, अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. मला पाहिजे तेवढा अनसिव्हिल म्हणजे असभ्य वागू शकतो, आणि तरीसुद्धा मला कायदा हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल माझे रक्षण करेल. रिटॅलिएशन म्हणजे सूड किंवा हिंसा. आय मे बी हॉटी, मी गर्विष्ठ असू शकतो. ऑर बोरिश, किंवा मी असंस्कृतसुद्धा असू शकतो. अँड देअर इज नो पेनल्टी टू पे, म्हणून मला कोणत्याही प्रकारचा दंड द्यावा लागत नाही. इस्पेक्ट द पेनल्टी ऑफ बेईंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. फक्त एक अशोभनीय सहकारी, इल मॅनर्ड फेलो असा अपराध माझ्यापुढे लिहिला जाईल. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज, ऑर टू अट्यून माय व्हॉइस
टू अदर पीपल सेन्सिबिलिटी एनी मोर. कायदा मला एखाद्या व्यक्तीला प्लीज म्हणा किंवा समोरच्या व्यक्तीच्या संवेदना समजावून घेऊन त्याच्याशी बोला हे कंपल्शन करू शकत नाही. दॅन इट सेज दॅट आय शाल नॉट वॅक्स माय मुस्टाच or dye my hair or wear ringlets down my back. त्याच पद्धतीनं कायदा मला असंही म्हणू शकत नाही की मी मिशा काढल्या पाहिजेत, केसांना डाय लावलाच पाहिजे किंवा पाठीच्या मागे रिंगलेट म्हणजे लटा घातलं पाहिजे. हे कंपल्शन कायदा मला कधीही करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द laceration of our feelings as a case of compensation. एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखवणे हे नुकसान भरपाईचे प्रकरण होऊ शकत नाही. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. थोडक्यात या प्रकरणामध्ये नैतिक आणि बौद्धिक मोरल अँड इंटेलेक्च्युअल नुकसानांना अनुमती नाही. धिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजेबल. याचा अर्थ असाही होत नाही की नुकसान क्षुल्लक आहे. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. हे शक्य आहे की लिफ्टमॅनला खूप जास्त प्रमाणात दुखापत झाली होती. त्याला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला कलंक वाटला. त्यापेक्षा त्याने जर त्याच्या पायावर लात मारली असती तर त्यासाठी त्या लिफ्टमॅनला कायदेशीर समाधान मिळू शकले असते. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. पायावर मारलेल्या लाथेची वेदना लवकर निघून गेली असते. बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. पण आपल्या स्वाभिमानाला किंवा अहंकाराला झालेली दुखापत आपला संपूर्ण दिवसच खराब करते. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. मी कल्पना करू शकतो की त्या लिफ्टमॅनला त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून मिळणारे सुख घ्यायचे होते किंवा ते सुख त्याला नाकारायचे नव्हते. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर्स. तासभर त्या अपमानाबद्दल चिंताग्रस्त होऊन हा विचार करायचा नव्हता. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आणि संध्याकाळी पत्नीला भेट देऊन त्याचा समतोल मिळवायचा हा एकमेव मार्गही त्याला बनवायचा नव्हता. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर्स अँड बॅड मॅनर्स. वाईट स्वभाव आणि वाईट वागणुकीपेक्षा फार कमी गोष्टींकडे आपण आकर्षित होतो. व्हेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूट कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावतो. द लॅटर वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन. त्यानंतर ज्याला धमकावले तो कॅप्टन ॲब्सोल्यूट बाहेर जाऊन त्याच्या खालच्या माणसाला धमकावतो. फॅग, त्याचं नाव आहे फॅग. व्हेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स अँड किक्ड द पेज बॉय. ज्यानंतर फॅग खालच्या मजलावर जातो व त्याच्या हाताखालच्या नोकराला लात मारतो.
Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him. कदाचित ज्याने लिफ्टमनला टॉप म्हटले होते तो खरोखरपणे त्याच्या बॉसमुळे दुखावला गेला होता की ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते. बिकॉज he himself had been handpicked at breakfast by his wife. कारण बॉसला त्याच्या बायकोने ब्रेकफास्टच्या वेळी सतावलं होतं, त्रास दिला होता. To whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. बायकोनं का सतावलं होतं तर तिचा जो कुक आहे त्याने उद्धटपणे वागले होते कारण नोकराने त्या कुकला प्रत्युत्तर दिले होते. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आपण आपल्या इल ह्युमर्सने म्हणजे वाईट कृत्याने जगाला इन्फेक्ट संक्रमित करण्याचा प्रयत्न करीत असतो. बॅड मॅनर्स probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. लेखक असं म्हणतो की कॅलेंडरमधील सर्व गुन्ह्यापेक्षा बॅड मॅनर्स हा कदाचित सामान्य लोकांच्या जीवनात अधिक विष कालवण्याचं काम करीत असतो. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अॅन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. चांगला स्वभाव असलेल्या नवऱ्यामुळे बायकोच्या डोळ्याखाली कधीतरी काळी वर्तुळं येतात. देअर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मॅर्टिडॉम अंडर द शॅडो ऑफ मोरस टेम्पर. पण तेथे काही अशा 100 जणी आहेत की ज्यांच्या अत्यंत रागीट नवऱ्यामुळे त्यांना नेहमी शहीदांचे आयुष्य जगावे लागते. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. पण कायदा आपल्या प्रायव्हेट मॅनर्स म्हणजे खाजगी वागणुकीचा संरक्षक बनू शकत नाही. नो डेकॅलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. डेकॅलॉग म्हणजे बायबलमध्ये सांगितलेले 10 आज्ञा. नो डेकॅलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस म्हणजे बायबलमध्ये सांगितलेल्या 10 आज्ञासुद्धा गुन्हेगारीच्या विस्तृत क्षेत्राला व्यापू शकत नाहीत. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न ऑल सोशल सिव्हिलिटीज, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. आणि कोणतेही कोर्ट आपल्या सोशल सिव्हिलिटीज म्हणजे सामाजिक नागरिकता, आवर स्पीच आपले भाषण, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज आपल्या भुवयांचा वेडेवाकडेपणा व आपला मूड आणि मॅनर्सला नियंत्रण करू शकणारे कायदे अजिबात बनवू शकत नाहीत. बट दो वी आर बाउंड टू इंडोर्स द व्हर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन. जरी आपण लिफ्टमॅन विरुद्ध झालेल्या निकालाचे समर्थन करण्यास बांधील असलो तरी मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. बहुतेक लोकांना लिफ्टमॅनबद्दल मनात सहानुभूती असेल. व्हाईल इट इज ट्रू दॅट देअर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. कोणताही कायदा आपल्याला प्लीज असे बोलण्यास भाग पाडत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी देअर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रिड दॅन एनी लॉ which enjoins us to be civil. आपल्याला नागरिकत्वाचा आनंद देणाऱ्या
कोणत्याही कायद्यापेक्षा खूप जुन्या आणि पवित्र अशा सामाजिक प्रथा आहेत. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि सभ्यतेची पहिली आवश्यकता ही आहे की आपण दिलेल्या सेवेची कबुली दिली पाहिजे. प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज with which we pay our ways as social beings. मित्रांनो, प्लीज व थँक्यू या दोन शब्दांच्या वापरामुळे आपण आपल्या समाजाचे ऋण चुकवत असतो. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. हे एक छोटंसं सौजन्य आहे ज्याद्वारे आपण आपल्या जीवनाच्या मशीनला तेल लावून व्यवस्थित चालविण्याचा प्रयत्न करीत असतो. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिक ऑफ ए फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर डिक्टॅक्टिंग ऑफ इन्फेरियर्स. ज्यामुळे आपले संभाषण मैत्रीपूर्ण सहकार्याच्या जोरावर चालते आणि एक सोपी देवाणघेवाण तिथे चालते. आणि असे संभाषण कनिष्ठ लोकांना हुकूम देणारे राहत नाही किंवा वाटत नाही. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड. जे लोकांना कमांड्स हुकूम देण्याची इच्छा करते ते मन अतिशय व्हल्गर घाणेरडे असते. वेहर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग्स इन्स्टीड ऑफ रिझेंटमेंट. जिथे त्याला विचारांची सेवा मिळते आणि रागाऐवजी ती सेवा तो तत्परतेने आणि अधिक चांगल्या भावनेने स्वीकारतो. I should like to feature in this connection my friend the polite conductor. या संदर्भात मला माझ्या एका नम्र कंडक्टर मित्राचे उदाहरण द्यायला आवडेल. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. सामान्यतः ह्या भेदभावपूर्ण शीर्षकातून कंडक्टरची निंदा करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी, याच्या उलट, आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. समाजातील खूप कमी लोक असे आहेत जे कंडक्टरला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करतात. हिअर अँड देअर यू विल मीट अँड अनप्लिजंट स्पेसिमन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. लेखक इथं असं म्हणतो की हिअर अँड देअर म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला एक अनप्लिजंट स्पेसिमन म्हणजे अप्रिय मनुष्य व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना नेहमी त्यांचा नैसर्गिक शत्रू मानतो. ॲज क्रिएचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि प्रवाशांचा मुख्य हेतू कंडक्टरना फसविणेच आहे असं त्यांना वाटतं. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि प्रवाशांना फक्त मोठा आवाज आणि ॲग्रेसिव्ह मॅनर म्हणजे आक्रमकता यांनीच रोखता येऊ शकतं असं त्यांना वाटतं. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट युज्ड टू बी. पण हा प्रकार आता पूर्वीपेक्षा फारच रेअर म्हणजे दुर्मिळ आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. मी जनतेच्या वतीने अंडरग्राऊंड कंपनीचे आभार मानतो. विच ऑल्सो रन्स द बसेस
की ज्या बस देखील चालवितात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. की जे आपल्या सर्वंटसाठी चांगल्या सिव्हिलिटीचा नेहमी आग्रह धरतात आणि त्या सिव्हिलिटी पाळल्या जातात की नाही याची काळजीसुद्धा घेतात. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performs an important social service. असे केल्याने हे प्रवाशांसाठी केवळ सुखकारकच नाही तर एक महत्त्वाची सामाजिक सेवा पण दिली जाते. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. आणि म्हणूनच कंडक्टर वर्गात कुठलीही फ्रेंडलीनेस न ठेवता मी त्या वर्गातल्या एका विशिष्ट सदस्यांसाठी ट्रिब्यूट म्हणजे मानवंदना देतो. I first became conscious of his existence one day. मला पहिल्यांदा त्याच्या अस्तित्वाबद्दल जाणीव झाली जेव्हा when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. एके दिवशी मी बसमध्ये चढलो आणि मला असं आढळलं की मी माझे पैशाचे पाकिट घरीच विसरून आलेलो आहे. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग्स विच द डिस्कवरी अराउंड्स. कदाचित हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असेल असं लेखक सांगतो आणि तेव्हा आपल्या मनाची मिश्र भावना कशी असते हे प्रत्येकाने अनुभवलेले असेलच असे लेखक पुढे सांगतो. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. तेव्हा तुम्ही स्वतःविषयी खूप चिडता कारण तेव्हा आपली अवस्था ही मूर्खासारखी आणि गुलामासारखी झालेली असते. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say. तेव्हा तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटणार नाही की कंडक्टर आपल्याकडे शून्य भावनेने बघतो. Yes, I know that stale old trick. Now then of you get. होय, मला माहीत आहे. ही ट्रिक आता खूप जुनी झाली आहे. आता तुम्ही बसमधून उतरा असं कंडक्टर म्हणेल असं लेखकाला वाटलं. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली. आणि जर समजा एखादा चांगला कंडक्टर असला आणि त्याने तुम्हाला अगदी सहजासहजी खाली उतरू दिले असते तरीसुद्धा यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स. तरीही तुम्हाला परत मागे जाण्याची आवश्यकता असतेच आणि त्यामुळे तुम्हाला अनेक असुविधांचा सामना करावा लागू शकतो. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमची ट्रेन किंवा साखरपुड्याला पोहोचण्यासाठी सुद्धा उशीर होऊ शकतो. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अझ्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. खिशामध्ये काही सुटे पैसे आहेत का हे शोधण्यासाठी लेखक खिसे तपासू लागला, पण ते सर्व निरर्थक होते कारण लेखकाकडे एकही पैसा नव्हता.
मग लेखकाने त्या कंडक्टरला अगदी प्रामाणिकपणे सांगितले की मी तिकिटाचे पैसे देऊ शकत नाही आणि पैशासाठी मला आता परत घरी जावे लागेल, कारण मी घरी पैशाचे पाकिट विसरून आलेलो आहे. ओ, यू निडंट गेट ऑफ. दॅट्स ऑल राईट, सेड ही. मग त्या कंडक्टरनं म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही. ऑल राईट, सेड आय. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. बर, ठीक आहे, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, असं लेखकानं त्या कंडक्टरला म्हटलं. ओ, आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. मग कंडक्टरनं प्रत्युत्तर देताना असं म्हटलं की मी माझ्याकडे तुमचे पैसे बुक म्हणजे आरक्षित म्हणून ठेवतो. Where do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the Bank to Hong Kong. तो म्हणाला, तुम्हाला कुठे जायचे आहे? आणि तिकिटाचे बंडल एका माणसाच्या इशाऱ्याने हवेत सांभाळले, जो मला बँकेपासून हाँगकाँगपर्यंत कुठेही तिकीट द्यायला तयार होता, असं लेखक सांगतो. आय सेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, बट वेअर शाल आय स्पेंड द फेअर? ओ, you will see me some day, all right, he said cheerfully. He turned to go. लेखक त्या कंडक्टरला म्हणाला की हा तुमचा खूप दयाळूपणा आहे आणि मला कुठे जायचे आहे हे लेखकाने सांगितले आणि त्याने मला तिकीटसुद्धा दिले. लेखक म्हणाला की पण मी तिकिटाचे भाडे तुम्हाला कुठे पाठवू? मग कंडक्टर म्हणाला, अरे तू एक दिवस मला बघशील. ठीक आहे, तो आनंदाने म्हणाला आणि तो कंडक्टर आनंदाने जायला निघाला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाईट ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि मग सुदैवाने माझे बोट अजूनही माझ्या खिशांच्या कोपऱ्यात फिरताना एका शिलिंगवर पडले. शिलिंग हे एक ब्रिटिश चलन आहे आणि अशा प्रकारे लेखकाने आपल्या खात्याचा निपटारा केला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. पण या गोष्टीमुळे आनंदाची जी काय चमक होती ती अजिबात कमी झाली नाही, की जी एका चांगल्या स्वभावाच्या कृतीमुळे लेखकाला मिळालेली होती. अ फ्यू डेज आफ्टर, काही दिवसांनंतर, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ द बस. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. मी बसमध्ये वाचत असताना माझ्या अत्यंत संवेदनशील अशा अंगठ्याला कोणीतरी जोरात तुडविला. मला थोडा राग आला आणि अधिक वेदनेसह मी वरती पाहिले आणि जेव्हा मी वरती पाहिले तेव्हा मला माझ्या मित्राचा म्हणजे त्या कंडक्टरचा आनंदी चेहरा दिसला. सॉरी सर, ही सेड. कंडक्टर म्हणाला, सर मला माफ करा. आय नो दीज आर हेवी बूट्स. गॉट सम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. मला माहीत आहे की हे खूप भारी बूट आहेत,
हे बूट मला मिळाले कारण माझा स्वतःचा पाय पण बऱ्याच वेळा तुडवला गेला आहे आणि आता मी इतर लोकांचे पाय तुडवीत आहे, असं कंडक्टर म्हणाला. होप आय डिडंट हर्ट यू सर. कंडक्टर म्हणाला की मला आशा आहे की मी तुम्हाला फार इजा केली नाही. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. त्याच्या बुटाने मी दुखावलो गेलो होतो, पण त्याबद्दल तो इतका दक्ष होता की मी त्यांना खात्री दिली की त्यांनी तसं काहीच केलं नाही. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. यानंतर मी जेव्हा जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा तेव्हा मी त्याचं निरीक्षण करण्यास सुरुवात करायचो आणि मला त्याच्या निरंतर आचरण व चांगल्या स्वभावाचा एक आनंद मिळायचा. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. लेखक म्हणतो की त्या कंडक्टरकडे धैर्याचा एक अतुलनीय निधी आणि बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा प्रवास आरामदायक कसा बनवायचा याचं एक चांगलं कौशल्य त्या कंडक्टरकडं होतं, असंही लेखक सांगतो. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग he would run up to the stairs to give someone the tip that there was room inside. माझ्या असंही लक्षात आलं की जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा एखाद्याला आतल्या खोलीची टीप देण्यासाठी तो कंडक्टर स्वतः पायऱ्या चढून वर जात असे. With old people, he was as considerate as a son. वृद्ध प्रवाशांना तो आपल्या मुलांसारखा वाटायचा. And with children as solicitous as a father. व मुलांना तो वडिलांइतका काळजी घेणारा वाटायचा. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. तरुण प्रवाशांसाठी ठळकपणे त्याच्या अंतःकरणामध्ये एक चमत्कारिक उबदार ठिकाण होते आणि नेहमीच तो कंडक्टर तरुणांच्या समवेत आनंद घेत असे. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. जर त्याच्या बसमध्ये एखादा अंध व्यक्ती बसलेला असेल तर तो त्या अंध व्यक्तीला सुरक्षितपणे फुटपाथवर खालीच उतरायचा नाही, तर he would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. तो कंडक्टर त्याच्या बिल नावाच्या ड्रायव्हरला थांबवायचा आणि जोपर्यंत तो त्याला रस्त्याच्या कडेला किंवा जवळ किंवा सुरक्षितपणे त्याच्या मार्गावर सोडून येत नाही तोपर्यंत बिल तिथे वाट पाहत थांबायचा. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात लेखकाला असे आढळून आले की त्या कंडक्टरच्या स्वभावामुळे व त्याच्याकडे असणाऱ्या दयाळूपणामुळे बसमधले वातावरण प्रफुल्लित व्हायचे. त्याच्यासोबतचा प्रवास हा नैसर्गिक सौजन्य व चांगल्या वागणुकीची शिकवण असायची, असं लेखक सांगतो. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द एज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. मला एक विशिष्ट गोष्टीने प्रभावित केले
की तो अतिशय आरामातपणे त्याचे काम करत असायचा. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शस सो ऑल्सो गुड मॅनर्स. जर वाईट वागणूक संक्रमित होत असेल तर चांगली वागणूक देखील संक्रमित होत असेलच, असं लेखकाला त्या कंडक्टरकडे पाहिल्यानंतर जाणवलं. इफ वी एन्काउंटर अनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. जेव्हा आपण अनसिव्हिलिटी म्हणजे असभ्यतेचा सामना करतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण अनसिव्हिल म्हणजे असभ्य बनण्यास नेहमी तयार होत असतो. बट इट इज अन अनयुज्युअली अनकॉथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. पण ती एखादी असामान्य किंवा संस्कारहीन व्यक्ती असेल जी आनंदी लोकांशी देखील असहमतपणे वागण्याचा प्रयत्न करत असेल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर्स. आणि हे मॅनर्स हवामानाप्रमाणे बदलणारे आहेत असं लेखक म्हणतो. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of benediction of a fine day. किट्स हा एक महान कवी आहे आणि किट्स म्हणतो की माझ्या आत्म्याला एखाद्या चांगल्या दिवसासारखे शुद्ध काहीही करू शकत नाही. एक आनंदी व्यक्ती आपल्यापैकी सर्वात निराश व्यक्तीवर सुद्धा अशा पद्धतीनं उतरू शकतो की तो चांगल्या दिवसाचा मंगलकामना ठरू शकतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सिलॅरिटी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर. आणि म्हणूनच त्या सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच वातावरण चांगले असायचे आणि त्याचा स्वतःचा सभ्यपणा, त्याचे मनधरणी करणारे भाषण, त्याची विनोदबुद्धी वर्तणूक या सर्व गोष्टीमुळे प्रवाशांना तो संक्रमित करायचा किंवा त्यांच्यावरती प्रभाव निर्माण करायचा. इन लाईटनिंग देअर स्पिरिट ही लाईटन हिज ओन टास्क. प्रवाशांच्या आत्म्यांना उज्ज्वल करत असताना त्यानं स्वतःचं कार्य देखील उजळलेले होते. हिज गेयटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याचा हा उत्साह निरुपयोगी नव्हता तर एक चांगली गुंतवणूक, एक चांगली इन्व्हेस्टमेंट होती. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आणि अलीकडच्या काही दिवसामध्ये मला तो माझ्या बस मार्गावर दिसत नाही. मी त्याला अलीकडं मिस करत आहे. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अदर रोड. पण मला आशा आहे की त्याने आपला सूर्यप्रकाश दुसऱ्या रस्त्यावरती घेऊन गेलेला असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. लेखक म्हणतो की एका रंगहीन जगामध्ये त्याचा प्रकाश फार व्यापकपणे पसरला जाऊ शकत नाही. अँड आय मेक नो अपॉलॉजी फॉर रायटिंग अ पॅनेजरिक ऑन अ अननोन बस कंडक्टर. आणि त्या अननोन बस कंडक्टरवर प्रशंसा लिहिल्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त करणार नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर, आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling.
लेखक म्हणतो की जर वर्ड्सवर्थ एका महान कवीने एका ओसाड माळावरच्या गरीब लीच गोळा करणाऱ्या लोकांच्याकडून जर शहाणपणाचे धडे शिकले असतील तर मला यामागे कोणतेही कारण दिसत नाही की छोट्यातल्या छोट्या गोष्टीला आपला स्वभाव आणि नम्रपणाने आपण सन्मानित करू शकतो. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. ही एक सामान्य सहमतीची बाब आहे की जगातल्या संघर्षामुळे रोजच्या वर्तणुकीतला शिष्टाचार कमी झाला आहे. रोजच्या वर्तणुकीचा हाच शिष्टाचार सामान्य वातावरणाला गोड बनवितो. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. लेखक म्हणतो की जर आपल्याला आपले जीवन एकमेकांच्या सोबत दयाळू आणि सहिष्णुपणे बनवायचे असेल तर आपण त्या संस्कृती परत मिळवल्याच पाहिजेत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्हॉकिंग द लॉ. आपण कायद्याने त्या गोष्टी मिळवू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बल. पोलीस हा एक आवश्यक प्रतीक आहे. अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी. आणि कायदा ही एक सामाजिक संस्था आहे. दॅट इज स्टील सम लोअर दॅन द एंजल्स. आणि अजूनही देवदूतापेक्षा थोडे कमी आहेत. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण कायदा केवळ आपल्याला भौतिक हल्ल्यापासूनच आपले संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग moral affront by physical violence help us to restore civilities. लेखक म्हणतो की तसेच शारीरिक हिंसाचारातून नैतिक अपमानाचा सामना करण्याचा लिफ्टमॅनचा जो काही मार्ग होता तो आपल्या नागरिकांना सभ्यता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार नाही. आय सजेस्ट टू हिम that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. मी त्या लिफ्टमॅनला सुचवतो की त्याला आणखीन सूक्ष्म आणि परिणामकारक सूड मिळवता आला असता जर त्याने त्या जेंटलमनला म्हणजे त्या सभ्य ग्रस्ताला ज्याने त्याला प्लीज म्हटले नाही त्याच्याशी जर अधिक नम्रपणे वागला असता तर ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बुर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. लिफ्टमॅनला फक्त उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतःवरतीही विजय मिळवता आला असता आणि हाच विजय अतिशय मोलाचा होता असं लेखकाला वाटतं. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज अ स्पिरिच्युअल विक्टरी. लेखक म्हणतो की सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमवू शकतो पण त्याचा नेहमीच आध्यात्मिक विजय होतो. आय कमेंटेड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी त्या लिफ्टमनला चेस्टरफील्डची गोष्ट सांगतो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. चेस्टरफील्डच्या काळात लंडनच्या रस्त्यावर आजच्यासारखे फुटपाथ नव्हते. ज्या माणसाने रस्त्याच्या कडेला असलेली भिंत चालण्यासाठी घेतली त्याचे पाय कोरडे राहायचे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मीट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट.
चेस्टरफील्डला त्या भिंतीवरून जात असताना एके दिवशी एक माणूस भेटला आणि तो म्हणाला की मी कुठल्याही स्काउंड्रल म्हणजे बदमाश व्यक्तीला ही भिंत चालायला देत नाही. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड. मी नेहमीच देतो, असं चेस्टरफील्ड म्हणाला. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि चेस्टरफील्ड रस्त्यावरती वाकून त्याला अभिवादन करतो. अशा प्रकारे चेस्टरफील्ड डायरेक्टली त्या व्यक्तीला स्काउंडल बदमाश म्हणण्यापेक्षा इनडायरेक्टली त्या व्यक्तीला स्काउंडल म्हणजे बदमाश म्हटले. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हीज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि अशा प्रकारे लिफ्टमॅनने सुद्धा त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून देण्यापेक्षा त्याच्याशी अधिक सभ्यतेने वागला असता तर हा त्या व्यक्तीचा फार मोठा अपमान झाला असता, असं शेवटी लेखक म्हणतो. अतिशय सुंदर हा टेक्स्ट आहे आणि या टेक्स्टच्या माध्यमातून लेखक R.K. नारायण यांनी आपल्याला गुड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर सोशल लाईफ, म्हणजे आपले चांगले वर्तन आपल्या सामाजिक जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असते, हा अनमोल संदेश दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. धन्यवाद.